श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 2 जूनला होणार गुरुचे महागोचर. या 3 राशींच्या लोकांना मिळेल मोठी गुड न्यूज. नोकरी, व्यवसायात प्रगती आणि बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार. ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला 3 दृष्टी प्राप्त आहे. कोणत्याही राशीत असताना गुरु आपल्या स्थानापासून 5व्या, 7व्या आणि 9व्या दृष्टीने इतर राशींवर किंवा भावांवर लक्ष ठेवतो. गुरुची ही दृष्टी अत्यंत शुभ मानली जाते. त्यातच गुरु जेव्हा आपल्या स्वतःच्या राशीमध्ये धनु आणि मीन किंवा स्वतःच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये बसून दृष्टी टाकतो तेव्हा त्याची शुभता आणखीन वाढते. म्हणूनच कर्क, धनु आणि मीन राशीतील गुरुच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटले जाते. 2 जून रोजी गुरु मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार असल्याने वृश्चिक आणि मकरसह 3 राशींवर गुरुची अमृत दृष्टी पडेल. या राशींच्या लोकांच्या आयुष्यावर याचा कसा परिणाम होईल जाणून घेऊ. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी. गुरुग्रह कर्क राशीत प्रवेश करताच वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात अत्यंत सुखद बदल पाहायला मिळतील. शिक्षण क्षेत्रात या राशीच्या व्यक्ती मोठी कामगिरी किंवा यश संपादन करू शकतात. धनलाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तसेच बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. गुरुच्या कृपेने तुमच्या प्रेम संबंधांमध्ये गोडवा येऊ शकतो. कुटुंबांसह उत्तम आणि दर्जेदार वेळ घालवता येईल. तसेच परदेशी व्यापारातून मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. गुरुला ज्ञान, समृद्धी, धर्म आणि भाग्याचा कारक मानले गेले आहे. याच कारणामुळे या राशीच्या जीवनात ज्ञान आणि सकारात्मकता ओतप्रोत भरलेली असते. हे लोक जन्मापासूनच भाग्यवान असतात आणि त्यांना प्रत्येक कामात ईश्वराचा विशेष आशीर्वाद मिळतो. 2 जून रोजी होणारे गुरुग्रहाचे कर्क राशीतील महागोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ, फलदायी आणि गोल्डन टाइम घेऊन येणारे ठरेल. तब्बल 12 वर्षानंतर गुरुदेव आपल्या उच्च राशीत प्रवेश करत असून वृश्चिक राशीच्या कुंडलीत ते 9व्या म्हणजेच भाग्यभावात गोचर करणार आहे. या गोचरामुळे तुमच्यावर गुरुची अमृत दृष्टी राहील, ज्यामुळे काही काळापासून सुरू असलेला मानसिक ताण आणि संघर्षाचा काळ आता संपेल. भाग्यस्थानातील उच्चीचा गुरु तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ देईल. तुमची रखडलेली किंवा अपूर्ण राहिलेली कामे वेगाने मार्गी लागतील. जुनी अडकलेली उधारी, कोर्ट कचेरीतील प्रकरणांचे निकाल किंवा पितृसंपत्तीतून अचानक मोठा आर्थिक फायदा होण्याचे प्रबळ योग आहे. शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतूनही चांगला लाभ मिळू शकतो. शिक्षण, कायदा, बँकिंग आणि डेटा ॲनालिटिक्स क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ वरदान ठरेल. मोठे फेरबदल किंवा नवीन चांगल्या संधी ऑक्टोबर 2026 पूर्वी चालून येतील. या काळात तुमचे धार्मिक कार्यातील स्वारस्य वाढेल. लांबच्या प्रवासाचे किंवा तीर्थयात्रेचे योग येतील, ज्यामुळे मनाला शांती लाभेल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होऊन आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट आणि सुमधुर होतील. नशिबाची साथ मिळत असल्यामुळे कामात आळस करू नका किंवा अतिउत्साहाच्या भारात चुकीचे आर्थिक निर्णय घेऊ नका. गुरुचे हे महागोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने अत्यंत वरदान ठरणारे ठरेल. गुरुग्रहाची 5वी अमृत दृष्टी तुमच्या राशीच्या प्रथम म्हणजेच लग्न भावावर पडत असल्यामुळे विवाह जुळण्यात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. ज्या तरुणींचे लग्न बऱ्याच काळापासून जमू शकत नव्हते त्यांचे लग्न या काळात निश्चित होईल. तुम्हाला अपेक्षेप्रमाणे सुसंस्कृत आणि समजूतदार जोडीदार मिळेल. कुंडलीतील दोष किंवा इतर कारणांमुळे विवाह कार्यात येणारे अडथळे, मागण्या येऊनही न जमणे यासारख्या समस्या आता संपतील. घरामध्ये
लग्नासारखे शुभ आणि मांगलिक कार्य अतिशय आनंदी वातावरणात पार पडेल. विवाहित व्यक्तींच्या जीवनात परस्पर प्रेम, आदर आणि सुसंवाद वाढेल. भूतकाळात झालेले जुने वाद किंवा गैरसमज समजूतदारपणाने मिटतील. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. नवविवाहित दाम्पत्यांना संतती सुखाची इच्छा असेल तर गुरुदेवाच्या कृपेने घरात पाळणा हलण्याचे प्रबळ योग या गोचर काळात निर्माण होत आहे. गुरुच्या महागोचरामुळे विवाह जुळण्याचा सुवर्णकाळ म्हणजेच गोल्डन पिरियड 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या दरम्यान असेल. या 5 महिन्यांच्या कालावधीत तुमची विवाहाची बोलणी अंतिम टप्प्यात येऊन लग्न निश्चित होण्याचे प्रबळ योग आहे. हा काळ लग्न ठरवण्यासाठी आणि विवाह जुळण्यासाठी सर्वोत्तम राहील. या काळात गुरुची शुभ दृष्टी थेट तुमच्या राशीवर असल्याने अत्यंत योग आणि मनासारखी स्थळे चालून येतील. या काळात गुरुग्रह सूर्याच्या जवळ आल्यामुळे अस्त होईल. शास्त्रानुसार गुरु अस्ताच्या काळात लग्नाची तारीख ठरवणे किंवा प्रत्यक्ष विवाह करणे टाळतात, परंतु विवाहासाठी प्राथमिक चर्चा किंवा स्थळ पाहणे तुम्ही सुरू ठेवू शकता. गुरुग्रहाचा उदय झाल्यानंतरचा हा काळ प्रत्यक्ष विवाह सोहळा पार पाडण्यासाठी आणि साखरपुडा करण्यासाठी अतिशय उत्तम आणि फलदायी ठरेल. वृश्चिक राशीसाठी गुरु 9व्या स्थानातून गोचर करत असल्याने तुमच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेकडून विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता जास्त आहे. तुमचा होणारा जोडीदार सुशिक्षित, सुसंस्कृत आणि प्रामुख्याने बँकिंग, शिक्षक, कायदेशीर क्षेत्र किंवा धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे. गुरुच्या या महागोचरामुळे वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होणार असून हा काळ तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणारा ठरू शकतो. 9व्या भावात बसलेला उच्चीचा गुरु तुमच्या कुंडलीतील पहिल्या, 3ऱ्या आणि 5व्या भावावर अमृत दृष्टी टाकत आहे, ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. बऱ्याच काळापासून कोणाकडे अडकलेली मोठी रक्कम किंवा जुनी उधारी किंवा रखडलेले पेमेंट या काळात अचानक परत मिळेल. लॉटरी, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याचे प्रबळ योग आहेत. नोकरदार वर्गाला ऑक्टोबर 2026 पूर्वी मोठी पगारवाढ किंवा पदोन्नतीसह आर्थिक बोनस मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही व्यापारी असाल तर व्यवसायात गुंतवलेले पैसे दुप्पट वेगाने परत येतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा भागीदारी करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. भाग्यस्थानातील गुरुच्या कृपेने तुम्ही स्वतःचे घर, जमीन किंवा नवीन वाहन खरेदी करण्यात यशस्वी व्हाल. मालमत्तेशी संबंधित कोर्ट कचेरीचे वाद तुमच्या बाजूने सुटतील. या काळात तुमचे उत्पन्न वाढेल आणि अनावश्यक किंवा वायफळ खर्चाला आपोआप लगाम बसेल. त्यामुळे तुम्ही भविष्यासाठी मोठी बचत करू शकाल. जर तुमच्यावर आधीचे काही कर्ज किंवा लोन असेल तर या 5-6 महिन्यात ते फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल. श्रीमंत आणि कर्जमुक्त होण्यासाठी गुरुच्या या महागोचराचा काळ अत्यंत अनुकूल आहे. वृश्चिक राशीच्या कुंडलीनुसार मंगळ हा तुमच्या राशी स्वामी आहे आणि कर्जमुक्तीसाठी मंगळदेव आणि हनुमानजी यांची सेवा सर्वोत्तम मानली जाते. दर मंगळवारी सकाळी स्नान करून हनुमान मंदिरात जा. हनुमंताच्या चरणाचे सिंदूर आपल्या कपाळावर लावा. तेथे बसून ऋणमोचक मंगल स्तोत्रचा पाठ करा. हा पाठ केल्याने कर्ज फिटण्याचे मार्ग वेगाने मोकळे होतात. दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा किंवा बजरंग बाणचा पाठ करा. हनुमानजींना गुळ आणि भाजलेले चणे अर्पण करा आणि ते गरिबांमध्ये वाटा. यामुळे कुंडलीतील मंगळ मजबूत होतो आणि कर्ज देण्याची क्षमता वाढते. गुरुचे महागोचर वृश्चिक राशीच्या व्यापाऱ्यांसाठी आणि स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्णकाळ घेऊन येत आहे. भाग्यस्थानातील उच्चीचा गुरु तुमच्या 3ऱ्या, 5व्या आणि 1ल्या भावावर अमृत दृष्टी टाकत आहे. यामुळे
तुमच्या व्यवसायाला एका रात्रीत नवी गती मिळू शकते. जर तुम्ही व्यवसायात नवीन भांडवल गुंतवण्याचा विचार करत असाल तर 2 जून नंतरचा काळ सर्वोत्तम आहे. या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकालीन आणि मोठा नफा मिळवून देईल. नवीन भागीदार जोडण्यासाठी किंवा नवीन करार करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. जुन्या भागीदारांसोबतचे मतभेद मिटतील. जर तुमचा व्यवसाय आयात निर्यात, ट्रॅव्हल्स किंवा ऑनलाईन क्षेत्राशी जोडलेला असेल तर व्यवसायाचा विस्तार थेट परदेशात किंवा इतर राज्यांमध्ये होऊ शकतो. कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना किंवा भागीदारी करताना कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. ऑक्टोबर 2026 पूर्वी घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. गुरूच्या प्रभावामुळे तुम्ही खूप उदार व्हाल, पण व्यवसायात कोणालाही मोठी उधारी देणे टाळा, अन्यथा तो पैसा अडकू शकतो. गुरूचे हे महागोचर वृश्चिक राशीच्या राजकीय व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे पद प्रतिष्ठा देणारे आणि सत्तेच्या जवळ घेऊन जाणारे ठरेल. राजकारणात यश मिळवण्यासाठी कुंडलीतील 9वे आणि 5वे स्थान मजबूत असणे आवश्यक असते आणि या गोचरात गुरूची थेट अमृतदृष्टी या दोन्ही स्थानांवर पडत आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, हायकमांड आणि मार्गदर्शक तुमच्या कामाची दखल घेतील. तुम्हाला पक्षात मोठे पद, मोठी जबाबदारी किंवा आगामी निवडणुकीत अधिकृत उमेदवारी मिळण्याचे प्रबळ योग या काळात निर्माण होतील. गुरूची 5वी दृष्टी तुमच्या 5व्या भावावर असल्यामुळे तुमची जनमानसातील प्रतिमा सुधारेल. तुमचे वक्तृत्व आणि रणनीती यामुळे जनता तुमच्याकडे आकर्षित होईल. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ असल्याने तुमच्यात उपजतच लढावया वृत्ती आहे. त्यात आता गुरूच्या भाग्याची साथ मिळाल्यामुळे तुमचे अंतर्गत विरोधक आणि राजकीय शत्रू पूर्णपणे निष्प्रभ होतील. जर तुमच्यावर राजकीय सूडबुद्धीने काही खटले, कोर्ट कचेरी किंवा चौकशी सुरू असेल तर जून ते ऑक्टोबर 2026 दरम्यान त्यातून तुम्हाला मोठा दिलासा मिळेल किंवा निकाल तुमच्या बाजूने लागेल. गुरु हा सात्विक ग्रह आहे. पद आणि सत्ता मिळाल्यानंतर जर तुमच्यात अहंकार आला तर नशिबाची साथ मिळणे बंद होऊ शकते. कार्यकर्त्यांशी नम्रतेने वागा. ऑक्टोबर 2026 पर्यंत तुमच्या विरोधकाकडून तुम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही गुप्त आर्थिक व्यवहारात किंवा कागदपत्रांवर विचार केल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी परिवर्तनात्मक ठरू शकतो. नोकरीसोबतच वैयक्तिक जीवनातही मोठे बदल होऊ शकतात. आंतरिक शक्ती आणि दृढ निश्चयामुळे तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकता. तुम्ही तुमची ध्येय साध्य करण्यात यश मिळवू शकता. उत्पन्नात वाढ झाल्याने अनपेक्षित लाभ मिळू शकतात. हा महिना गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानला जातो. अविवाहित व्यक्ती लग्नाचा प्रस्ताव देऊ शकतात. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकतात. आरोग्य चांगले राहील. गुरूच्या शुभ स्थितीमुळे तुम्हाला भाग्य लाभण्याची दाट शक्यता आहे. तुमचा वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची यादी तयार केली जाईल आणि त्यात तुमचा प्रमुख समावेश असू शकतो. दीर्घकालीन व्यवसाय विस्तार योजना आता आकार घेऊ शकतात. वाढलेल्या उत्पन्नामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेम विवाहात असलेले लोक आज आपल्या जोडीदाराचे एकूण अधिक यश मिळवू शकतात. विद्यार्थी क्षेत्र भेटीला जाऊ शकतात. देवांचा गुरु असलेल्या गुरुचे हे गोचर वृश्चिक राशीच्या 9व्या घरात होत आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत करण्याची संधी मिळेल. प्रवास फायदेशीर ठरेल. तुम्हाला कुटुंब आणि नातेवाईकांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या सकारात्मक विचारांमुळे प्रगती होईल. अधिक पैसे कमावण्यासाठी प्रयत्न वाढवा. व्यवसाय करणाऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला फायदा होईल. धार्मिक कार्यांमधील आवड वाढेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे गुरूचे संक्रमण त्यांचा प्रभाव, प्रतिष्ठा आणि आर्थिक शक्ती वाढवेल. नोकरी आणि व्यवसाय या दोन्हींमधील तुमची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होण्यासोबतच उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव अधिक दृढ होईल आणि लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल आणि तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. दुसरी भाग्यवान रास आहे मकर राशी. गुरु गोचर होताच मकर राशीच्या लोकांना
सामाजिक पातळीवर मोठी प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळू शकते. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना प्रचंड धनलाभ होऊ शकतो. कोर्ट कचेरीच्या किंवा कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याचे योग आहे. काही लोकांची कलाकृती किंवा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ शकते. तुमची अपूर्ण राहिलेली कामे मार्गी लागू शकतात. 2 जून रोजी होणारे गुरुग्रहाचे कर्क राशीतील महागोचर मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे, प्रगतिकारक आणि जीवन बदलणारे ठरेल. गुरुदेव तुमच्या राशीपासून 7व्या भावात उच्च स्थितीत गोचर करणार आहे. मकर राशीसाठी गुरु हा 3रा आणि 12व्या स्थानाचा स्वामी असल्याने या गोचरामुळे सुरुवातीला काही कष्टाचा किंवा धावपळीचा काळ असू शकतो, परंतु 7व्या भावातील उच्चीचा गुरु तुम्हाला भागीदारी, वैवाहिक जीवन आणि सामाजिक प्रतिष्ठेमध्ये प्रचंड मोठे यश मिळवून देईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर विवाह जुळण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. अडकलेली लग्नाची बोलणी पूर्ण होऊन जून ते ऑक्टोबर 2026 दरम्यान मनासारखा जोडीदार मिळून लग्न निश्चित होईल. व्यापार करणाऱ्यांना हा काळ वरदान ठरेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी 31 ऑक्टोबर पूर्वीचा काळ अत्यंत लाभदायक आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तुमची एखादी कलाकृती, सामाजिक कार्य किंवा सोशल मीडियावरील पोस्ट लोकप्रिय होऊ शकते, ज्यामुळे तुमची नवीन ओळख निर्माण होईल. कोर्ट कचेरी किंवा वादविवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. गुरु हा तुमच्या 12व्या स्थानाचा स्वामी आहे, त्यामुळे अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो. शेअर मार्केट किंवा लॉटरीत विचार केल्याशिवाय मोठी गुंतवणूक करू नका आणि कोणालाही मोठी रक्कम उसने देणे टाळा. धावपळ आणि मानसिक ताणामुळे तब्येतीचे किरकोळ प्रश्न उद्भवू शकतात, त्यामुळे आहारावर आणि आरोग्यावर योग्य नियंत्रण ठेवा. दर गुरुवारी मंदिरात जाऊन हरभरा डाळ, केळी, हळद किंवा पिवळ्या रंगाचे कपडे गरजू व्यक्तीला दान करा. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आपल्या कपाळावर किंवा बेंबीवर हळदीचा किंवा केशरचा टिळा लावा. गुरुवारी सकाळी ओम ग्राम ग्रीम ग्रोम सम गुरुवे नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा. गुरुचे हे महागोचर मकर राशीच्या अविवाहित आणि विवाहित दोघांसाठीही अत्यंत शुभ आणि भाग्य बदलणारे ठरेल. गुरुदेव तुमच्या कुंडलीच्या 7म भावात उच्च राशीत गोचर करत आहेत. 7म भावातील गुरु विवाह कार्यातील सर्व अडथळे दूर करतो. ज्या मकर राशीच्या तरुण तरुणींचे लग्न बऱ्याच काळापासून जमत नव्हते त्यांच्यासाठी हा सुवर्ण काळ आहे. तुम्हाला अत्यंत सुशिक्षित, समजूतदार आणि संस्कारी जोडीदार मिळेल. 2 जून ते 31 ऑक्टोबर हा 5 महिन्यांचा काळ विवाहाची बोलणी अंतिम करण्यासाठी आणि लग्न ठरवण्यासाठी सर्वोत्तम आहे. या काळात तुमचे लग्न पक्के होण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्या उत्तर किंवा पूर्व दिशेकडून विवाहाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. जोडीदार प्रामुख्याने शिक्षण, बँकिंग, कायदा किंवा सरकारी क्षेत्राशी संबंधित असण्याची शक्यता आहे. जर पती पत्नींमध्ये आधीपासूनच काही मतभेद, वाद किंवा कोर्ट कचेरी सुरू असेल तर गुरुदेवाच्या कृपेने ते वाद मिटतील आणि नात्यात पुन्हा गोडवा येईल. तुमच्या पती किंवा पत्नीला त्यांच्या नोकरी किंवा व्यवसायात मोठे यश मिळेल. त्यांच्या भाग्यामुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि पैसा येईल. नवविवाहित जोडप्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा असेल तर गुरुदेवाच्या शुभ दृष्टीमुळे घरात पाळणा हलण्याचे प्रबळ योग निर्माण होत आहे. मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि गुरु 7व्या भावात येत आहे. त्यामुळे लग्न ठरवताना जुन्या परंपरा किंवा अहंकारावरून कोणतेही वाद घालू नका. विवाह कार्यातील अडथळे पूर्णपणे दूर करण्यासाठी दर गुरुवारी गाईला गूळ आणि चण्याची डाळ खायला द्यावी. गुरुचे हे महागोचर मकर राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीमध्ये मोठे फेरबदल घडवून आणेल. गुरुदेव तुमच्या कुंडलीत 12व्या स्थानाचा स्वामी असून तो आता 7व्या भावात उच्चीचा होत आहे. या गोचरामुळे तुमचे उत्पन्न नक्कीच वाढेल, परंतु त्यासोबतच खर्चाचे प्रमाणही प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे हा काळ उत्पन्न भरपूर पण खर्चही जोरदार असा संमिश्र स्वरूपाचा राहील. जर तुम्ही भागीदारीत व्यापार करत असाल तर 2 जून 2026 नंतर
व्यवसायातून प्रचंड आर्थिक लाभ होईल. नवीन व्यावसायिक करार तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. गुरु 12व्या स्थानाचा स्वामी असल्याने जे लोक परदेशी कंपन्यांमध्ये काम करतात, आयात निर्यात करतात किंवा ऑनलाईन बिझनेसमध्ये आहेत त्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. कोर्ट कचेरीचे वाद किंवा जुनी उधारी अडकली असेल तर 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी तो पैसा तुमच्या हातात येण्याचे चांगले योग आहेत. घरात लग्नकार्य, संतती प्राप्ती किंवा धार्मिक उत्सवांमुळे मोठा पण शुभ खर्च होईल. या काळात चुकूनही शेअर मार्केट, लॉटरी किंवा सट्टा बाजारात मोठी आणि घाईघाईत गुंतवणूक करू नका. गुरु हा तुमच्या खर्चाचा स्वामी असल्याने तुमचे पैसे अडकण्याची किंवा बुडण्याची भीती आहे. ऑक्टोबर 2026 पर्यंत जवळच्या मित्राला किंवा नातेवाईकालाही मोठी रक्कम उसने देणे टाळा, अन्यथा तो पैसा परत मिळणे कठीण होईल. जर तुम्हाला स्वतःचे घर, जमीन किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर त्यासाठी बँकेचे कर्ज सहज मंजूर होईल. राहत्या घराव्यतिरिक्त नवीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काळ चांगला आहे, परंतु सर्व कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्या. पैसा हातात टिकण्यासाठी आणि वायफळ खर्च थांबण्यासाठी दर गुरुवारी विष्णू मंदिरात किंवा कोणत्याही गरजू व्यक्तीला पिवळे केळं आणि बेसन लाडू दान करा. तसेच शक्य असल्यास खिशात नेहमी पिवळा रुमाल ठेवावा. गुरुचे महागोचर मकर राशीच्या व्यापाऱ्यांसाठी आणि स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी अफाट प्रगती आणि विस्ताराचा काळ घेऊन येत आहे. गुरुदेव तुमच्या कुंडलीत थेट सप्तम भावात उच्च राशीत गोचर करणार आहेत. व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने हा 12 वर्षातील सर्वोत्तम काळ ठरेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल किंवा नवीन भागीदारी जोडायचे असेल तर 2 जून नंतरचा काळ अतिशय उत्तम आहे. भागीदारीच्या मदतीने व्यवसायाला मोठी गती मिळेल. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल. नवीन मोठे ग्राहक किंवा सरकारी कंत्राट मिळण्याचे प्रबळ योग आहेत. तुमचे जुने रखडलेले प्रोजेक्ट्स किंवा पुन्हा वेगाने सुरू होतील. गुरु हा तुमच्या 12व्या स्थानाचा स्वामी असल्याने जे व्यापारी आयात निर्यात, ई कॉमर्स किंवा ट्रॅव्हल्स एजन्सीजमध्ये आहेत त्यांच्या व्यवसायाचा विस्तार परदेशात किंवा इतर राज्यात होईल. या काळात तुमचा व्यवसाय चांगला चालेल, पण बाजारात मोठी उधारी देणे टाळा. गुरु हा खर्चाचाही स्वामी असल्याने उधारीत दिलेला पैसा अडकू शकतो. नवीन भागीदारी करताना किंवा करारावर स्वाक्षरी करताना सर्व नियम आणि अटी स्वतः नीट वाचून घ्या. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानात दर गुरुवारी हळद मिश्रित पाण्याचा सडा टाकावा आणि मुख्य प्रवेशद्वारावर केळीच्या पानांचे तोरण लावावे. यामुळे दुकानातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन ग्राहकांची गर्दी वाढेल. मकर राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे महागोचर कर्जमुक्ती आणि बँक लोन मंजुरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरेल. गुरुदेव तुमच्या कुंडलीत 12व्या स्थानाचे स्वामी असून ते आता 7व्या भावात उच्च स्थितीत आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला कर्ज स्थितीत मोठा फेरबदल होणार आहे. जर तुम्ही स्वतःचे हक्काचे घर, जमीन, गाडी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक लोन मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर 2 जून 2026 नंतर ते सहज मंजूर होईल. नवीन मालमत्ता निर्मितीसाठी कर्ज घेणे या काळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुमच्यावर आधीपासूनच मोठे वैयक्तिक कर्ज किंवा बाजारातील उधारी असेल तर ती फेडण्याचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायातील वाढत्या नफ्यामुळे किंवा परदेशातून अचानक होणाऱ्या धनलाभामुळे तुम्ही जुने कर्ज पूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणात नील करू शकाल. हा काळ मालमत्ता निर्मितीसाठी कर्ज घेण्यास उत्तम असला तरी चैनीच्या गोष्टीसाठी किंवा फिरण्यासाठी कर्ज काढू नका, अन्यथा ते फेडताना खूप त्रास होईल. गुरु हा तुमच्या खर्चाचा स्वामी असल्याने या काळात मित्र किंवा नातेवाईकाच्या कर्जासाठी स्वतः जामीनदार राहू नका. समोरच्याने पैसे न दिल्यास ते कर्ज तुमच्या अंगावर येऊ शकते. दर शनिवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणचा पाठ करा. कर्जाचा हप्ता किंवा व्याजाचे पैसे समोरच्याला नेहमी मंगळवारी परत करा. यामुळे कर्ज वेगाने फिटते. दर शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किटे खायला द्या. त्यामुळे शनिदेवाचा प्रकोप कमी होऊन आर्थिक अडथळे दूर होतात. गुरुचे हे महागोचर मकर राशीच्या राजकीय व्यक्तींसाठी कमालीचे प्रगतिकारक आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे ठरेल. गुरुदेव तुमच्या कुंडलीत सप्तम भावात
उच्च राशीत गोचर करणार आहेत. राजकारणात लोकांचे समर्थन मिळवण्यासाठी आणि जाहीर प्रतिमेसाठी हे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गुरुची 7व्या भावातील उच्च स्थिती तुम्हाला जनतेमध्ये कमालीची लोकप्रियता मिळवून देईल. तुमचे भाषण, विचार आणि कार्यशैली लोकांना प्रभावित करेल, ज्यामुळे तुमचा लोकसंग्रह वेगाने वाढेल. जर भूतकाळात काही कारणांमुळे तुमची राजकीय प्रतिमा मलिन झाली असेल तर 2 जून नंतर ती पूर्णपणे सुधारेल आणि लोक तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवू लागतील. पक्षातील वरिष्ठ नेते किंवा हायकमांड तुमच्या संघटन कौशल्याची दखल घेतील. तुम्हाला पक्षात एखादे मानाचे पद, प्रवक्तेपद किंवा आगामी निवडणुकीत मोठ्या आघाडीची युतीची जबाबदारी मिळण्याचे प्रबळ योग आहेत. राजकीय फायद्यासाठी नवीन मित्र किंवा इतर पक्षांशी होणारी युती यशस्वी ठरेल. तुमचे राजकीय सल्लागार तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. तुमचे उघड विरोधक तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु पक्षातीलच काही गुप्त शत्रू किंवा जवळचे लोक पाठीमागे राजकारण करण्याची शक्यता आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. गुरुच्या या काळात विरोधक तुमच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप लावण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कोणत्याही शासकीय किंवा राजकीय निधीचा वापर करताना कागदपत्रे अत्यंत चोख ठेवा. दर शनिवारी गरजू किंवा कामगार वर्गाला काळे कपडे, चप्पल किंवा छत्री दान करा. राजकारणात यश मिळवण्यासाठी मकर राशीच्या लोकांनी कामगारांना आनंदी ठेवणे आवश्यक आहे. दर गुरुवारी विष्णू सहस्रनामाचा पाठ करा किंवा ऐका. यामुळे तुमची निर्णय क्षमता अचूक होईल. गुरुच्या या गोचरामुळे मकर राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनातही अत्यंत सुखाचे दिवस येतील. मकर राशीच्या जातकांसाठी दृष्टीयोगामुळे मोठ्या लाभाचा मार्ग मोकळा होईल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. व्यावसायिक जातकांना मोठा आर्थिक लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकारी खूप मदत करू शकतील. पती पत्नीमधील प्रेम वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्याची ही एक संधी ठरू शकते. तुम्ही कामाच्या ठिकाणी नवीन यश मिळवू शकता. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. तुम्ही तुमच्या कामातील क्षमतेने वरिष्ठांना प्रभावित करू शकता. काहींना उत्पन्नातील वाढीसह कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार शक्य आहे आणि नफ्याचे संकेत आहेत. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ मिळेल. निधीच्या ओघामुळे आर्थिक स्थिरता येऊ शकते. 1 जूनला गुरु सप्तमातील कर्क राशीतील प्रवेश करणार आहे, त्यामुळे तुम्हाला चांगले गुरुबल प्राप्त होईल. रेंगाळलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. विषय उत्तमरित्या आत्मसात होईल. नोकरी व्यवसायात आपल्या ज्ञानाची चुणूक दाखवा. अनुभवातून खूप काही शिकायला मिळेल. विवाह उत्सुक मंडळींचा विवाह योग जुळून येतील. विवाहित मंडळींच्या स्वप्नांना पंख फुटतील. कुटुंबासाठी महत्त्वाचे निर्णय घ्या. सर्वांच्या हिताचा विचार करा. गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीचा उत्तम परतावा मिळेल. फसव्या योजनांकडे आपण कधीच वळणार नाहीत. कामानिमित्त प्रवास होईल. घर, प्रॉपर्टी यांची कामे मार्गस्थ होतील. कष्टाची झीज होईल. हितशत्रूंचे डाव हाणून पाडाल. जास्त बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवून द्या. रक्तदाब सांभाळावा. डोकं शांत ठेवावे. बुधाचा कर्क राशीतील प्रवेश मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. हे संक्रमण प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देईल आणि त्यांना व्यवसायात नफा मिळेल. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा चांगला काळ आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि जे बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत त्यांना पदोन्नती मिळू शकते. देवांचा गुरु मकर राशीत 7व्या घरात भ्रमण करत आहे. मकर राशीच्या व्यक्तींना जाणवत असलेल्या कोणत्याही समस्या किंवा अडचणी दूर होतील. तुमच्या करिअरची परिस्थिती सुधारेल. पदोन्नती मिळणे बाकी असल्यास ती तुम्हाला मिळेल. तुमचे उत्पन्न वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना नफा होईल. तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळेल. हा एक चांगला काळ आहे. तुम्ही या वेळेचा फायदा घेतला पाहिजे. हे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम देऊ शकते. या काळात तुम्हाला ज्ञानाचे नवीन स्रोत मिळू शकतात. करिअरच्या बाबतीत चांगले वळण येईल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. व्यापारात प्रगती होईल. काही व्यापाऱ्यांना नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. नशीब तुम्हाला साथ देईल. सुदैवाने रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मकर राशीच्या लोकांसाठी गुरुचं हे गोचर दिलासादायक ठरू शकतं. अनेक दिवसांपासून
अडकलेली कामं पूर्ण होण्याची संकेत आहेत. करिअरमध्ये अचानक मोठी संधी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट, नवीन नोकरी किंवा व्यवसाय विस्ताराची शक्यता निर्माण होऊ शकते. धनलाभाचे योग जुळू शकतात. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळू शकते. प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. वैवाहिक आयुष्यातील तणाव कमी होण्याची शक्यता आहे. काहींना समाजात प्रतिष्ठा मिळू शकते. मेहनतीचं फळ मिळाल्याची भावना मनात निर्माण होऊ शकते. या काळात तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच पगार आणि पदात वाढही होऊ शकते. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि दीर्घकाळच्या आर्थिक समस्या कमी होऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची निर्णय क्षमता सुधारेल. हा काळ तुमच्या करिअरच्या वाढीसाठी आणि स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आणि तिसरी भाग्यवान रास आहे मीन राशी. मीन राशीचा स्वामी स्वतः गुरुच ग्रहच आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना या काळात मोठे फायदे होऊ शकतात. या काळात मीन राशीच्या लोकांचा धार्मिक कार्यात रस वाढेल. व्यापार आणि नोकरीच्या क्षेत्रात मीन राशीचे लोक वेगाने प्रगती करतील. काही लोकांना अपत्याकडून मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. 2 जून रोजी होणारे गुरुग्रहाचे कर्क राशीतील महागोचर मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली, फलदायी आणि जीवनाला नवी दिशा देणारे ठरेल. गुरुदेव तुमच्या राशीचे स्वामी असून ते तुमच्या राशीपासून 5व्या भावात उच्च स्थितीत गोचर करणार. राशी स्वामीचे स्वतःच्या उच्च राशीत आणि 5व्या भावात होणारे हे गोचर मीन राशीसाठी राजयोग समान मानले जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आता संपेल. 5व्या भावातील उच्चीचा गुरु तुमच्या बुद्धीला तीक्ष्ण करेल. तुमचे घेतलेले निर्णय अचूक ठरतील आणि समाजात तुमचा मान सन्मान, प्रतिष्ठा कमालीची वाढेल. नवविवाहित जोडप्यांना अपत्य प्राप्तीचे प्रबळ योग आहेत. ज्यांना आधीच मुले आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण किंवा करिअरमध्ये मोठे यश मिळेल, ज्यामुळे तुमचे नाव उज्ज्वल होईल. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ सुवर्ण काळ आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना जून ते ऑक्टोबर 2026 दरम्यान मोठी गुड न्यूज मिळू शकते. कुंडलीतील 5वे स्थान हे लक्ष्मी स्थान मानले जाते. या गोचरामुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. शेअर मार्केट, जुनी गुंतवणूक किंवा लॉटरीमधून अचानक मोठा धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहे. गुरुची दृष्टी तुमच्या 9व्या आणि 11व्या भावावर असली तरी राशी स्वामी उच्चीचा झाल्यामुळे काही वेळा अतिउत्साहात वजनाची समस्या किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. नवीन कामाची सुरुवात करताना किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करताना काम पूर्ण होईपर्यंत त्याबद्दल इतरांशी जास्त चर्चा करू नका. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आपल्या कपाळावर किंवा नाभीवर केशर किंवा हळदीचा टिळा लावा. दर गुरुवारी सकाळी विष्णू मूर्तीसमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किंवा गुरु मंत्राचा 108 वेळा जाप करा. गुरुवारी धार्मिक पुस्तके, पलाशाची फुले किंवा पिवळे अन्न गरिबांना किंवा मंदिरातील ब्राह्मणांना दान करा. गुरुचे हे महागोचर मीन राशीच्या लोकांसाठी कर्जमुक्ती मिळवून देण्याच्या दृष्टीने अत्यंत वरदान ठरणार आहे. गुरुदेव तुमच्या राशीचे स्वामी असून ते कुंडलीच्या 5व्या भावात उच्च राशीत गोचर करणार आहेत. येथून गुरुची 9वी अमृत दृष्टी तुमच्या भाग्य आणि लाभस्थानावर पडत आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अचानक मजबूत होईल आणि कर्जाचा बोजा हलका होईल. 5व्या भावातील उच्चीच्या गुरुला ज्योतिषशास्त्रात अचानक धनलाभ करून देणारा मानले जाते. जून ते ऑक्टोबर 2026 या दरम्यान तुम्हाला पूर्वजांच्या संपत्तीतून, शेअर मार्केटमधून किंवा अडकलेल्या पैशातून मोठी रक्कम मिळेल, ज्याचा वापर तुम्ही जुने कर्ज पूर्णपणे फेडण्यासाठी कराल. जर तुमच्यावर गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज असेल तर तुमच्या उत्पन्नाचे मार्ग वाढल्यामुळे तुम्ही वेळेपूर्वीच हे कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्हाला नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा आधीचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या बँकेच्या कर्जाची आवश्यकता असेल तर 2 जून 2026 नंतर तुमचे लोन अत्यंत सहज आणि कमी व्याजात मंजूर होईल. मीन राशीचे लोक स्वभावाने खूप दयाळू असतात. या काळात भावनिक होऊन कोणत्याही मित्र किंवा नातेवाईकाच्या कर्जाचे जामीनदार बनू नका, अन्यथा भविष्यात ते कर्ज तुम्हाला फेडावे लागू शकते. दर बुधवारी सकाळी आंघोळ केल्यावर गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ऋणहर्ता गणेश स्तोत्राचा पाठ करा. यामुळे कर्जाची समस्या मुळापासून संपते. कर्जाचा पहिला हप्ता किंवा व्याजाचे पैसे समोरच्याला नेहमी मंगळवारी परत करा. यामुळे कर्ज वेगाने नील होते. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा आणि कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करा.
गुरुजी हे महागोचर मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत लॉटरी लागण्यासारखे ठरेल. गुरुदेव तुमच्या राशीचे स्वामी असून ते कुंडलीच्या 5व्या म्हणजेच लक्ष्मी स्थानात उच्च राशीत गोचर करत आहे. ज्योतिषशास्त्रात या स्थितीला अत्यंत प्रबळ धनयोग आणि राजयोग मानले जाते. 2 जून 2026 नंतर तुमची आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल आणि पैशांची चणचण कायमची दूर होईल. जर तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक केली असेल तर जून ते ऑक्टोबर 2026 दरम्यान तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला तिप्पट नफा मिळू शकतो. बऱ्याच वर्षापासून बुडीत खात्यात गेलेला पैसा, जुनी उधारी किंवा मालमत्तेचे रखडलेले पैसे अचानक परत मिळतील. काही जातकांना नशिबाच्या जोरावर लॉटरी, बक्षीस किंवा पूर्वजांच्या संपत्तीतून अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुम्ही स्वतःचे हक्काचे घर किंवा जमीन किंवा मोठी आलिशान गाडी खरेदी करण्यात यशस्वी व्हाल. मालमत्तेशी संबंधित सर्व कायदेशीर वाद तुमच्या बाजूने सुटतील. पैशाच्या बाबतीत किंवा नवीन गुंतवणुकीच्या बाबतीत तुमच्या योजना काम पूर्ण होईपर्यंत अत्यंत गुप्त ठेवा. कोणाकडेही पैशांचे जाहीर प्रदर्शन करू नका. नशिबाची साथ असल्यामुळे पैसा भरपूर येईल, पण भावनिक होऊन कोणालाही मोठी रक्कम उसने देऊ नका, अन्यथा तो पैसा परत मिळायला खूप वेळ लागेल. तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या पाकिटात नेहमी एक हळकुंड पिवळ्या कापड्यात बांधून ठेवा. तसेच दर गुरुवारी कपाळावर केशराचा टिळा लावा, त्यामुळे लक्ष्मी माता सदैव प्रसन्न राहील. गुरुचे महागोचर मीन राशीच्या राजकीय नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी सुवर्णकाळ घेऊन येत आहे. राजकारणात तुमचे वर्चस्व वाढवणारे ठरेल. गुरुदेव तुमच्या राशीचे स्वामी असून थेट 5व्या भावात उच्च राशीत गोचर करत आहे. येथून गुरुची अमृतदृष्टी 9व्या आणि 11व्या भावावर पडत आहे, जो राजकारणातील यशाचा सर्वात मोठा राजयोग मानला जातो. तुमच्या राशी स्वामीच्या उच्च स्थितीमुळे पक्षातील हायकमांड आणि वरिष्ठ नेते तुमच्यावर प्रचंड खुश राहतील. तुम्हाला पक्षात मोठे आणि मानाचे पद मिळू शकते. जर तुम्ही आगामी निवडणुकीसाठी अधिकृत तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर जून ते ऑक्टोबर 2026 दरम्यान तुमची उमेदवारी निश्चित होईल. भाग्याची पूर्ण साथ असल्याने निवडणुकीत तुमचे पारडे जड राहील. 5वे स्थान हे जनतेच्या प्रेमाचे मानले जाते. या काळात तुमचे वक्तृत्व आणि निर्णय क्षमता अत्यंत प्रभावी होईल. तुमची जाहीर प्रतिमा एवढी सुधारेल की लोक तुमच्या शब्दाला मान देतील. तुम्ही घेतलेले राजकीय अंदाज आणि आखलेली रणनीती 100% अचूक ठरेल. यामुळे पक्षात आणि युतीमध्ये तुमची भूमिका किंगमेकरसारखी अत्यंत महत्त्वाची ठरेल. राजकारणात अति हवळेपणा किंवा भावनिक होऊन कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमचे विरोधक तुमच्याच स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या राजकीय हालचाली, बैठका आणि रणनीती प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत अत्यंत गुप्त ठेवा. आदित्य हृदय स्त्रोत सकाळी उगवत्या सूर्याला तांब्यातून जल अर्पण करा आणि आदित्य हृदय स्त्रोतचा पाठ करा. यामुळे राजकीय सत्ता आणि प्रशासनात तुमचे वजन वाढेल. दर गुरुवारी मंदिरात जाऊन धार्मिक पुस्तके किंवा पिवळे अन्न गरजू लोकांना दान करा. गुरुच्या प्रभावामुळे तुमची धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील नामांकित व्यक्तीशी भेट होऊ शकते. मानसिक शांतता लाभेल आणि सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. मीन राशीसाठी मंगळ गुरु योग अत्यंत शुभ आणि फलदायी ठरू शकतो. या काळात एक नवीन सुरुवातीचा आहे. जातकाची धार्मिक कार्यांमधील आवड वाढेल. लोकांना भाग्याची साथ मिळेल. कुटुंबात आनंद नांदेल. भाऊ बहिणींचे नाते अधिक चांगले होईल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. आरोग्य चांगले राहील. मीन राशीसाठी हे संक्रमण अत्यंत शुभ मानले जाते. या संक्रमणादरम्यान मंगळ तुमच्या राशीच्या 3ऱ्या घरात प्रवेश करेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांना एखादा चांगला सौदा किंवा व्यवहार मिळू शकतो, ज्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होईल. या काळात तुम्ही योग्य निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. लोक तुमच्या बोलण्याने आणि व्यक्तिमत्वाने प्रभावित होतील. अविवाहित लोकांना योग्य जीवनसाथी मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना अचानक टीम लिडरशिपची जबाबदारी दिली जाऊ शकते. सेल्स एक्झिक्युटिव्हना एरिया इन्चार्ज म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. तुमचे उत्पन्न अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या आर्थिक चिंता दूर होतील. तुम्ही वृद्धांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणगी देऊ शकता. एका जुन्या मित्रासोबतच्या संभाषणातून तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि तुम्ही बऱ्याच काळापासून करू इच्छित असलेली कामे सुरू करू शकाल. तुमच्या प्रेमजीवनात तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील अंतर कमी झाल्यामुळे गोष्टी पुन्हा सामान्य होऊ शकतात. तुम्ही तुमची जीवनशैली बदलण्याचा निर्णय घेऊ शकता. मीन राशीसाठी बुध 4थ्या घरात भ्रमण करेल. या काळात बुध आणि शुक्र एकत्र येऊन तुम्हाला व्यावसायिक लाभ मिळवून देऊ शकतात. तुम्ही तुमच्या इच्छित प्रवासाला निघू शकता. करिअरमध्ये प्रगती शक्य आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि बस्तीच्या नवीन संधी निर्माण होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल
मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यात यशस्वी होऊ शकता. तुमच्या प्रतिभेला आणि सर्जनशीलतेला ओळख मिळेल. याचा तुम्हाला करिअरलाही फायदा होऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांसाठी जून महिना चांगला जाणार आहे. नवीन नोकरीचे योग होत आहेत. व्यवसायासाठी हा एक उत्तम काळ आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्हाला तुमच्या प्रतिभेच्या जोरावर आर्थिक लाभ मिळेल. प्रेमसंबंधांमध्येही एक रोमांचक काळ असेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल. देवगुरु मीन राशीच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे. हा काळ मीन राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्ही तुमच्या कामात कठोर परिश्रम केले पाहिजेत. तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. हा काळ तुमच्यासाठी प्रगतीच्या संधी घेऊन येत आहे. तुम्ही या संधीचा निश्चितपणे फायदा घेतला पाहिजे. नातेसंबंध दृढ करण्याचा हा काळ आहे. तुमच्या कुटुंबात प्रेम वाढेल. मीन राशीच्या लोकांसाठी चंद्राचा गोचर फायदेशीर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. काही लोकांना नवीन काम, प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात मोठे व्यवहार किंवा आर्थिक लाभाच्या संधी समोर येऊ शकतात. जुन्या नात्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. काही लोकांना मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. लांबच्या प्रवासाचे योगही निर्माण होऊ शकतात. मानसिकदृष्ट्या हलका आणि आनंदी वाटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक शुभ संकेत घेऊन येऊ शकतो. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा करिअरशी संबंधित प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. एखादी आनंदाची बातमी अचानक मिळू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव लोकांवरही पडू शकतो. बोलण्याच्या शैलीमुळे लोक आकर्षित होऊ शकतात. समाजात ओळख वाढू शकते. आर्थिकदृष्ट्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता आहे. काहींना नवीन कामाची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळू शकते. प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क वाढल्याने भविष्यात मोठे फायदे होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. गुरुचे हे संक्रमण करिअर आणि नोकरीच्या संधी घेऊन येऊ शकते. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. जर यासाठी घरापासून दूर जावे लागण्याची शक्यता आहे. विदेशी व्यापार, आयात निर्यात किंवा परदेशी संपर्कांमधून फायदा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही संधी योग्यरित्या ओळखल्या आणि कठोर परिश्रम करत राहिला तर हा काळ तुमच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.